आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू माठ आहेस का? सॉरी सॉरी, लागलं का तुम्हाला? नाही लागलं। लागलं नाहीये मग चिडताय कशाला? तुझ्याशी ना मला वाद घालायचा नाही। मला पण तुमच्याशी वाद घालायचा नाहीये, मी फक्त फाईल द्यायला आले होते। का? तुला सांगितलं ना माझ्या रूम मध्ये यायचं नाही ते। मला पण काही तुमच्या रूम मध्ये यायची हौस नाहीये। मला दादासाहेबांनी सांगितलेलं म्हणून आले होते। हो मग फाईल द्यायची पद्धत असते ना, दिसत नाही का तुला? मी बघूनच येत होते। तुम्हाला 4 डोळे आहेत ना, मग तुम्हाला दिसत नाही का? माझ्या चष्म्यावर जायचं नाही। तुला दिसतं ना, मग तुला फाईल बाजूला करता आली नाही? मला काही स्वप्न पडलं होतं का की तुम्ही आत्ताच बाहेर येणार आहात ते? मग यापुढे येताना ना दारावर नॉक करायचं, ठीक आहे? आधी तुम्ही ठरवून घ्या, मी रूम मध्ये यायचंय की नाही? नाही यायचं तर अजिबात नाही, पण इन केस तशी परिस्थिती आली तर दारावर नॉक करायचं। रूम मध्ये यायचंच नाहीये तर मग कशाला नॉक करू ना मी? मॅनर्स, त्याला मॅनर्स म्हणतात। तुमचं झालं असेल तर मी बोलू का? काय म्हणजे इतका वेळ फक्त मीच बोलतोय? हो म्हणजे काय, इतका वेळ तुम्हीच बोलताय ना? ठीक आहे बोल, तू बोल, तुला काय बोलायचं ते बोल। बोल। ही फाईल जाऊ द्या, आता ही फाईल राहिलीच नाहीये म्हणा। असो, अहो पाय काय देता कागदावर तुम्ही? पाय देत नाहीये, चुकून पडला। चुकून पडला? तुमच्या नजरेत या कागदांची काही किंमतच नाहीये ना? तू एक काम कर, तू ना माझ्या जवळ येऊ नकोस आणि तिकडचे पेपर्स तिकडचे उचल। तुला माहिती आहे यांची किंमत? सांग, तूच सांग, काय किंमत आहे कागदांची? 1000, 10,000, लाख, करोड? कसं आहे ना की तुमच्यासारखं ना मला प्रत्येक गोष्टीची किंमत पैशात नाही करताय। आणि 4 डोळे आहेत ना, मग नीट बघा ना तुम्ही। एकदा कागदावरती अक्षरं उमटली ना की त्या कागदाला सरस्वतीची किंमत येते। आणि एवढा शिकून सुद्धा जर तुम्हाला हे कळत नसेल ना तर तुम्ही अडाणीचा, कळलं? जाऊ द्या। घ्या। तुला जपणार